माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केला आणि हा करिश्मा लगेचच नाही झाला। ह्या करिश्म्यासाठी संघर्ष करावा लागला। गेली 10-12 वर्ष माझे कार्यकर्ते ह्याच्यामध्ये संघर्ष करत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिव्यागरमधील सर्व समाजाने मला एकमुखाने पाठिंबा दर्शवला होता, माझ्यावर विश्वास टाकला होता की दिव्यागरमध्ये जे काही चाललेलं आहे, अनधिकृत बांधकाम असतील, स्थानिक रोजगारावर जी कुऱ्हाड पडते आहे, या बाबतीमध्ये जे काही असंतोष जो निर्माण झालेला होता, तो असंतोष फक्त एक आणि एक विजय तोडणकरच दूर करू शकतो। यामुळे कुठल्याही नागरिकांनी, कुठल्याही समाजातल्या बांधवांनी किंवा कुठल्याही विरोधी पक्षातल्याही लोकांनी राजकारण किंवा पक्ष न बघता विजय तोडणकर या व्यक्तीवर आणि त्यांनी केलेल्या संघर्षावर आणि त्याच्याबरोबर कार्यकर्त्यांचं असलेलं संघर्षाचं बळ ह्याच्यावर विश्वास टाकून मला निवडून दिलेला। हा विजय एकटा माझा नाही आहे, माझ्या कार्यकर्त्यांचं आहे। माझ्या पाठीशी उभे राहिलेले सर्व जे असतील किंवा जे कार्यकर्ते आज माझ्याबरोबर हयात नसतील, जे मोठे वयस्कर जे होते की त्यांची कित्येक वर्षापासूनची इच्छा होती की विजय निवडून यावा आणि विजयने दिव्यागरसाठी काम करावं, हा विजय ह्या सर्वांचा विजय आहे।